हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा। माझ्या नवीन रेसिपी चॅनलला तुमचे स्वागत आहे। पाहू शकता मी 3 कांदे बारीक कट करून घेतलेले, एक टमाटा घेतला होता बारीक कट करून, थोडी कोथिंबीर कट करून घेतली बारीक, आणि हिरव्या मिरच्या मी 5-6 मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहे। तर इथे मी कढई ठेवलेली आहे। कढई आपली खूप छान गरम झालेली आहे बघा, आणि मी त्याच्यात 1.5 पळी तेल टाकून घेतलेले आहे। तेल पण आपले छान गरम झाले, तर त्याच्यात मी हिरव्या मिरच्या टाकून घेतल्यात। हिरव्या मिरच्या आपल्या छान परतल्यात, तर त्याच्यात आपल्याला जो कांदा मी कट करून घेतलेला तो ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आपण। आणि हा कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे तेलावर बघा, अशा पद्धतीने छान आपला कांदा मऊ झाला ना, त्याच्यानंतर मग आपल्याला त्याच्यात टमाटर टाकून घ्यायचा आहे। 2 टमाटे घेतले होते मी बारीक कट करून, तर हे टमाटे पण आपल्याला छान मस्त तेलावर कांद्यासोबत परतून घ्यायचे। तर पाहू शकता मैत्रिणींनो, इथे 4 अंडी घेतलेली आहेत। तर ही 4 अंडी आपल्याला ह्या बाउलमध्ये फोडून घ्यायच्यात। मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि रेसिपी माझी ही जर तुम्हाला आवडली असेल अंडा भुर्जीची, तर मला छान कमेंट पण करा। अशा पद्धतीने आपण 4 पण अंडी बाउलमध्ये ही फोडून घ्यायचेत बघा। अगदी झटपट ही रेसिपी होती, टाइम लागत नाही, सकाळच्या टिफिनला खूपच पटदिशी होती। तर आता ही आपण काय करायचे, ही अंडी तर बघा, आता हे कांदा आणि टमाटा आपला छान मस्त परतलेला आहे। त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे, आणि चवीनुसार मीठ टाकले बघा। ते हे छान आपल्याला हलवून घ्यायचे सर्व। आणि अर्धा चमचा मी लाल तिखट घेतलेलं आहे, मिरची पावडर, कारण मी त्याच्यामध्ये हिरवी मिरची मी टाकलेली आहे, त्याच्यामुळे लाल तिखट मी थोडं टाकले। आता ही 4 अंडी आपण ह्याच्यामध्ये सोडून देऊया बघा, आणि हे छान आपल्याला मस्त हलवून घ्यायचे, सर्व एकत्र करायचे बघा अशा पद्धतीने। त्याच्यानंतर आपल्याला कोथिंबीर मी बारीक कट करून घेतली होती, ती ह्याच्यामध्ये टाकून द्यायची आपल्याला, आणि हे सर्व परत मिक्स करायचे चांगलं आपल्याला बघा। खूपच छान होती ही अंडा भुर्जी, नक्कीच ट्राय करा। अशा पद्धतीने जर केली तर खूप सगळ्यांना आवडेल। पाहू शकता मैत्रिणींनो, तर आपली अंड्याची भुर्जी ही मस्त झालेली आहे। कोणाला ही रेसिपी आवडली मला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राइब करायला विसरू नका। बाय।